हॅलो एव्हरीवन, आज मी तयार केलेलं आहे उलन रंगोली मॅट. यामध्ये मी स्वास्तिक तयार केलेलं आहे आणि स्वास्तिक तयार करत असताना मी 3 कलर यूज केलेले आहेत. त्यासाठी मी आधी एक जाड कापड घेतलेलं आहे. त्या जाड कापडावर एक गोल आकार असा तयार करून घेतलेला आहे. त्यासाठी मी एक डिवायडर यूज केला आहे. जर तुमच्याकडे डिवायडर अवेलेबल नसेल तर तुम्ही एखादं प्लेट तिथे ठेवून त्या प्लेटचा आकारसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आणि मग एखादा मार्कर किंवा जाड पेन घ्यायचा. तुमच्याकडे जो असेल तो पेन तुम्ही यूज करू शकता. मी इथे मार्कर यूज केलेला आहे आणि त्याने एक छोटासा स्वास्तिक तयार केलेला आहे बघा. अशा प्रकारे हा स्वास्तिक तयार झालेला आहे आणि मग मी यामध्ये 3 कलर यूज केला आहे, येलो, रेड आणि ग्रीन कलर. मग त्यामध्ये मी ग्लूगन यूज केलेली आहे आणि ग्लूगन यूज करत असताना ती तुम्हाला हवी तेवढ्याच प्रकारे यूज करा. बघा मी इथे जास्त प्रमाणात यूज केलेली आहे, म्हणजेच एका वेळेस ग्लूगनने पूर्ण स्वास्तिक तयार केलेलं आहे. तर तिथे असं झालं की स्वास्तिक तयार करत असताना मी ग्लूगन पूर्ण स्वास्तिकमध्ये लावलेली आहे आणि काही वेळांनी ग्लूगन सोकून जाते, म्हणजेच ते एक प्रकारचं त्यावरती चिपकत नाही. बघा इथे चिपकतच नाही आहे. त्यासाठी मला मग पुन्हा परत ग्लूगन तिथे यूज करावी लागलेली आहे. तर अशी चूक तुम्ही करू नका. थोडं ग्लूगन तिथे लावत जा आणि त्यानंतरच ती मॅट म्हणजेच उलन चिपकेल. असं तो चिपकत नाही. इथे बघा आधी लावून ठेवल्यामुळे तो पूर्ण सोकून गेलेला आहे आणि याच्यामुळे तुमचा ग्लू वेस्ट जाईल आणि आपला ग्लू वेस्ट जाऊ नये याच्यासाठी थोडा ग्लू लावूनच त्यावरती हा फर उलन लावायचा. बघा इथे स्वास्तिक तयार झालेला आहे. त्यानंतर मी ग्रीन कलरनी कवर करून घेतलेला आहे गोल आणि त्यानंतर मग मी इथे येलो कलरने बाकीचं जो स्पेस आहे उरलेली जागा त्यामध्ये मी येलो कलर यूज केलेला आहे बघा. आपल्याला थोडं इथे ग्लू यूज करायचं आहे. बघा मी तिथपासून तिथपर्यंत थोडासा 2 ते 3 इंचपर्यंतच ग्लू यूज केलेला आहे बघा. कारण आधी माझा ग्लू वेस्ट केला, त्याच्यामुळे मला अजून माझा ग्लू वेस्ट करायचा नव्हता. त्याच्यासाठी मी इथे थोडं आणि ते फर चिपकवत असताना छान हाताने प्रेस करा, जेणेकरून ते छान चिपकेल आणि निघणार नाही याच्यासाठी. आणि हा उलन मॅट मी पहिल्यांदाच ट्राय करत होते. सो कसा तयार झालेला आहे, कसा वाटतो आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडलं असल्यास शेअर करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. बस नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करत राहा आणि माझ्याकडून नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत राहा. अशा प्रकारे मी अजून एक स्वास्तिक तयार केलेला आहे. त्यामध्ये माझ्याकडे 2 स्वास्तिक तयार झालेले आहेत आणि 2 ओम तयार केलेले आहेत आणि त्यानंतर एक फ्लावरसुद्धा तयार केलेला आहे. बघा तो फ्लावर किती सुंदर दिसत आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असे उलन मॅट तयार झालेले आहे. अशाच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.